लाडू काय? नाही नको, पोट भरलंय माझं. खरंच पोट भरलंय ना व? वय ठीक. तसं घरच्यांना टाइम दिला पाहिजे हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण आपण लग्न कशासाठी करतो राणा भाऊजी? आपल्या प्रेमाच्या माणसाची आपल्याला कायम साथ मिळावी म्हणून नव्ह. पण आता झालंय असं, जाऊबाई इथं घरात आल्या आणि घरातली माणसं जाऊबाईंचं एवढं कौतिक करतात. त्या कौतिकामध्ये जाऊबाई एवढ्या बिझी होणार, मग त्यांची तुम्हासनी साथ कशी काय मिळणार बरं? सॉरी राणाजी, मी खूप प्रयत्न केला पण सगळेजण मला सोडतच नव्हते. आणि असं कुणी बोलत असताना त्यांच्या समोरून निघून येणं चांगलं नाही दिसत. अहो जाऊबाई, असं करून कसं चाललो? पती म्हणजे परमेश्वर असतो या. लोकांचं काय, लोक आज आहेत उद्या नाहीत, पण आपल्या नवऱ्याकडे लक्ष देणं हे आपलं कर्तव्य असतंय. नाही वहिनी, अंजलीबाईंचं बरोबर आहे. अहो घरच्यांबरोबर बाहेरच्यांना बी सांभाळून घ्यायला पाहिजे. समद्यांना मिळूनच घर बनतं ना व. ते बी हायच म्हणा. नाही, आणि अशा कोड कौतुकाची जाऊबाईसनी सवय नाही, तेव्हा त्यासनी जरा अवघडच पडत असेल. तेव्हा पहिल्यांदा जरा असं जीव हरकूनच जातोय नाही का? काय करावं काही सुचतच नाही. हो ना, मलाही काहीच सुचत नव्हतं, पण तुम्ही मदतीला पटकन धावून आला. थँक्स. काय हरकत नाही. तुम्हाला भाजी वाढू आणि पुरी? नाही नको. नाही, त्यांचं पोट भरलंय म्हणले ते. मी म्हणते म्हणून घ्या एखाद. घ्या. मग अशी आम्ही वाढतो म्हणल्यावर नाही म्हणला आणि आता लगेच मुंडी डोलवली. बायको पुढं मांजर झालंय याच. ही जोडगोळ काय सहजपणे तुटणारी दिसत नाही, पण नाही तोडली तर नाव बदला आमचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.